Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एका शोमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा प्रवास करत असताना म्हणजे आयुष्य जगत असताना दुःख हे भरपूर येणार आहे. म्हणून त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा आणि आपलं दुःख कोणाला दाखवू नका. कारण कसं आहे, आपण आपलं दुःख सांगतो किंवा आपण वाटून घेतो. होतं असं की समोरच्याला त्याची किंमत नसते आणि चार चौकात आपलं दुःख उघड येतं. उघड झाल्यामुळे परिणाम असा होतो की आपल्या कानावर अपशब्द किंवा काही येतं आणि त्याने मन आपलं खच्चीकरण होण्याचं काम होतं. त्यामुळे आपलं दुःख आहे त्याला फेस करा, आनंदी राहा, आपलं दुःख वाटू नका. ते म्हण आहे की दुःख वाटल्याने कमी होतं, पण इथे आता कलियुग आहे. या कलियुगात दुःख वाटलं तर ते जास्त होतं. म्हणून आपलं दुःख आहे ते फेस करा, आनंदी राहा, आपलं दुःख कोणाला सांगू नका. मित्रांनो, म्हणजे आयुष्याचा जो प्रवास असेल तो करत असताना काही गोष्टी आपल्याला काही घडवण्याचा प्रयत्न करतात, आपलं काही शिकवण्याचा प्रयत्न करतात, त्यासोबतच आपल्याला जीवनाचं सार शिकवून जातात. तसंच मी तुम्हाला आज अशी स्टोरी सांगणार आहे. त्यातून तुम्हाला काय मिळालं किंवा तुम्हाला काय त्यातून घेण्यासारखं आहे ते तुम्ही घ्यायचं. मग तुमचा जास्त टाइम घेणार नाही किंवा तुम्हाला जास्त बोर करणार नाही. पण आपल्या स्टोरीकडे जाऊया. स्टोरी सुरू होते मित्रांनो एका साधारण कुटुंबाची. त्यामध्ये आई बाबा आणि एक मुलगा आहे. त्यांना मुलाचं नाव आहे रमेश. आता गरीब कुटुंब आहे, शेतात राबणारं कुटुंब आहे. फक्त फरक एवढा आहे की आई शेतात जाते आणि बाबांचा एक छोटासा व्यवसाय आहे. ते चप्पल वगैरे असतात ना, शिवण्याचं काम करतात, पॉलिश करण्याचं काम करतात आणि रमेश त्यांना हातभार लावतो. सोबत शिक्षण पण घेत असतो. रमेश आता कॉलेजला आहे. दिवस काळ वेळ कोणासाठी थांबत नाही, कारण वेळेची काहीतरी सीमा असते आणि वेळ ही लवकर जात असते, कोणासाठी थांबत नाही. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही. आजचा दिवस हा खूप सोन्यापेक्षाही महाग आहे. म्हणून वेळेची किंमत करा, वेळ तुमची किंमत करेल. चांगले संकल्प घेतले असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. गोल ठेवा, एम ठेवा, व्हिजन ठेवा काहीतरी आणि दृष्टिकोन ठेवा. त्यामध्ये प्रामाणिक आपण 100% देण्याचा प्रयत्न करा. एक दिवस सक्सेस मिळतं, पण ते सक्सेस मिळण्याचा जो मधला पिरियड असतो त्यामध्ये दुःख भरपूर येत असतं आणि ते येणारच आहे. म्हणून आपली जी परिस्थिती आहे, म्हणजे कोणी कोणी काय करतं की आपल्या परिस्थितीला दोष देतं. रे माझ्यानं कसं होईल, माझ्याकडे पैसाच नाही आहे, माझ्याकडे तेच नाही आहे, माझ्याकडे काहीच नाही करण्यासाठी. म्हणून आपल्या परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या कामावरती फोकस ठेवा. मित्रांनो, आयुष्य प्रत्येक वेळेला परीक्षा घेत असतं आणि ते परीक्षा घेतच राहणार आहे. आपण त्यात पास व्हायचं की नापास व्हायचं तो विषय आपला आहे, तो निर्णय आपला आहे. म्हणून आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया. स्टोरी घडवण्याचं काम करतात माणसांना. त्यातून काय शिकायला मिळतं. लहानपणी जशी आपली आजी आपल्याला गोष्ट सांगायची, त्यातून पण काहीतरी बोध व्हायचं, आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असायचं. तसंच मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो चांगलं. मित्रांनो, कसं आहे, आयुष्य जगत असताना दुःख हे येणारच आहे. म्हणून खचून जाऊ नका. काय असेल फेस करायला शिका. कम्फर्ट झोन मध्ये असाल तर अनकम्फर्ट झोन मध्ये या, तेव्हा दुःखाची चाहूल लागेल. आणि जो कोणी कम्फर्ट झोन मध्ये असेल त्याला ते पेलता येणार नाही. ते दुःख आलं तर त्या दुःखाचा सामना करता येणार नाही. म्हणून नेहमी स्वतःला अनकम्फर्टेबल झोन मध्ये ठेवा आणि काहीतरी माणसाला शिकायला मिळतं. चांगल्या गोष्टीची, वाईट गोष्टीची सवय होते. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण चा जो वेळ आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि मी तुमचा मित्र राज तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जीवनाचा सार तुम्हाला सांगत असतो. त्यातून माणूस जसा घडत असतो आणि काय होतं, एखादी गोष्ट असेल, वाचन असेल, माणसाला घडवण्याचं काम करतात. चांगल्या गोष्टीची, वाईट गोष्टीची जडणघडण होते, अनुभव येतो, शिकायला मिळतं. तसंच मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक साधारण कुटुंब आहे. त्यामध्ये आई आहे, बाबा आहे आणि रमेश नावाचा मुलगा आहे.
रमेश ती प्रामाणिक आहे, करणार आहे, होतकरू आहे आणि आपल्या घरासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या आईवडिलांसाठी त्यांचा डोळ्यासमोर आदर्श घेऊन शिक्षण घेत असलेला एक कॉलेज स्टुडंट आहे. कॉलेजमध्ये जात असताना डोळ्यासमोर आईबाबांचं चित्र, बाबांनी फाटलेली बनियान घातलेली आहे, आईच्या पायात चप्पल व्यवस्थित नाही आहे, असा आदर्श जो मुलगा डोळ्यासमोर ठेवतो तो कधीच वाईट मार्गाला जात नाही मित्रांनो, कारण त्याला डोळ्यासमोर सर्व असतं. म्हणून असे आदर्श डोळ्यापुढे समोर ठेवा, जेणेकरून कसं होईल, आपल्या आईबाबांपेक्षा या जगात मोटिवेशन कोणीच नाही. म्हणून ते मोटिवेशन घ्यायचं असेल तर आपल्या आईबाबांकडून घ्यायचं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं, त्यांच्या पायातली त्या भेगा असतात त्यांच्याकडे बघायचं, त्यांचे जे दुःख असतील, दुःखाची वेळ असेल ते त्यांच्याकडून ऐकायची, की तुम्ही काय काय दिवसांना फेस केलाय, कसं आहे तुमचा जर्नी, कसं आहे त्यांच्याकडून ऐकायचं. त्यांच्याकडून जे शिकायला मिळतं ते कुठे शिकायला मिळत नाही. म्हणून आईबाबांसाठी वेळ द्या. रमेशचा इंट्रो आपल्याला कळला. रमेशचे जे बाबा आहेत ते चप्पल शिवायचं काम करतात, त्यानंतर पॉलिश करण्याचं काम करतात आणि आपले प्रपंच या गोष्टीवर चालू आहे की काबाड कष्ट करा आणि आपला प्रपंच किंवा आपला प्रपंचाचा जो गाळा आहे तो पुढे ढकला. आणि त्या रमेशला त्या गोष्टीची जाणीव आहे की आपले आई बाबा हे खूप चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, कष्ट करतात आहेत. हा पण कॉलेज करतोय, घरी गेल्यानंतर आईबाबांना मदत करतोय आणि असं चालू आहे. एक दिवस असं होतं की या रस्त्याच्या कडेला जात असताना एक आजीबाई असते आणि त्या आजीला भूक लागलेली असते. कॉलेजमध्ये जात असताना रमेशच्या डोक्यात चालू असतं की माझे बाबा किती मेहनत घेतात माझ्यासाठी, मला काहीतरी दिवस बदलायचे आहेत, माझ्या वडिलांसाठी चांगला दिवस आणायचा आहे, असं त्याच्या डोक्यात चालू असतं. आणि तेवढ्यात त्याला रस्त्याच्या कडेला एक आजीबाई दिसते. आजीबाई जवळ म्हणजे जातो आणि तिची चौकशी करतो की तुम्हाला भूक लागली आहे का, असं त्या गोष्टी होतात. त्यानंतर तो त्या आजीबाईला काय असेल तो डबा किंवा तो त्या आजीबाईला देतो आणि सांगतो की काळजी घ्या स्वतःची. मित्रांनो, माझे वडील मला नेहमी म्हणायचे फक्त चांगले काम करत राहा, आपले काम कधी ना कधी फिरून येतात. आपण जे चांगले काम करतो, कर्म करतो, ते आयुष्यात कधी ना कधी कोणत्या स्वरूपात आपल्याला परत भेटतील ते काही सांगता येत नाही. या कथेमध्ये पण असंच होतं की त्या आजीबाईला भूक लागली असते. रमेश कॉलेजला जात असतो. कॉलेजला जात असताना तो त्या आजीबाईला काय बिस्किट वगैरे काय असेल ते डबा वगैरे देतो. ती आजीबाई त्याला आशीर्वाद देते आणि रमेश आता कॉलेजमध्ये गेला. कॉलेज सुटलं की रमेश आपल्या बाबांचा जो व्यवसाय असतो ते बसायचा, तिथून काही शिकायचा, तिथे थोडा वेळ अभ्यास करायचा. दिवस काळ वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, कारण डोळ्यासमोर चित्र उभं करा की आपले आई वडील पण आपल्यासाठी भरपूर काही करतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला ना मित्रांनो, तुमच्या मधला म्हणून व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब केल्याने मला पण थोडं मोटिवेशन मिळतं आणि मी तुम्हाला असे नवनवीन ऑब्झर्वेशन, समाजाचं एक सत्य तुमच्या डोळ्यासमोर उजागर करण्याचा प्रयत्न करतो. तर अभ्यास चालू आहे, मदत काम करतोय, आईबाबांना सर्व सांभाळतोय, कॉलेज करतोय, वेळ काढ कोणासाठी थांबत नाही, वेळ निघून जातो. रमेशला एक दिवस म्हणजे चांगला जॉब लागतो. पण जॉब लागतो हे सर्वांना दिसतं की आता बाबाला जॉब लागला, पण त्यामागचा जो संघर्ष असतो तो कोणाला दिसत नाही. म्हणून शांतीत क्रांती करायला शिका. जॉब लागल्यानंतर आईबाबांना घरी येतो, सांगतो, आईबाबा रडतात की आपल्या मुलाने आपण किती स्ट्रगल करतोय, आपले आता दिवस बदलले. त्या गोष्टीला मी कधी फुल स्टॉप लावणार नाही, कारण हे समाजातलं एक सत्य घटना आहे आणि ते घडलेली आहे आणि ते तुमच्या डोळ्यासमोर उजागर मी केली. आज नाव वगैरे स्थान मी सर्व बदलून सांगतो आणि आज रमेश चांगलं आयुष्य जगतोय. सिटीमध्ये त्याला चांगला जॉब आहे, आई बाबा त्याचं लग्न झालेलं आहे आणि सर्व वेळ आहे. आता आई शेतात जायची, आता आई त्याच्या मुलांना सांभाळते, म्हणजे सर्व व्यवस्थित चालू आहे. बाबांनी त्यांचा जो बिझनेस होता चप्पल वगैरे शिवायचे तो बंद केलाय. आयुष्य आता कुठेतरी सुरळीत चालू झालंय रमेशचं. मुलं आहेत, म्हणजे हॅपी एंडिंग बोलता येईल तसं झालेलं आहे. ही रिअल कथा आहे, असं समाजात घडलेलं आहे आणि घडत राहणार आहे. फक्त एक आदर्श किंवा एक चांगलं कर्म करत राहा, कारण आपले कर्म आपण करतो
ते कोणत्याही स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचतात. आपण जर का चुकीचे कर्म केले तर ते पण आपल्यालाच मिळणार आहेत. कारण हे कलियुग आहे आणि या कलियुगाचा एक नियम आहे की आपण जर दुसऱ्यासाठी चांगलं केलं तर आपल्यासोबत ना कळत कळत कधीतरी चांगलं होईल. आणि जर चुकीचं केलंच नाही, चांगलं कर्म करत राहिले तर नियती त्याची दखल नक्की घेते. म्हणून तुमचं जे काम आहे ते करत राहा. आता मित्रांनो, मला विल्यम शेक्सपियर यांची एक लाईन आठवली. ती अशी, दिस अबो ऑल टू थिन अवर सेल्फ टू बी ट्रू. म्हणजे सर्वात आधी स्वतःशी प्रामाणिक राहा, मग तुमचा जो प्रवास असेल तो सुखकर होईल. माणूस स्वतःशी प्रामाणिक असला पाहिजे, आपले कर्म चांगले पाहिजे आणि कर्म चांगले असेल तर सर्व व्यवस्थित होतं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन विषयासह, नवीन संकल्पासह, नवीन ध्यासासह. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, दुःखाला फेस करत आयुष्याचा प्रपंच काहीतरी गोल घेऊन आपल्या आयुष्याचा प्रवास करत राहा. दुःख आलं त्या दुःखाला बाय बाय टाटा करत घालवा आणि व्हिजन असेल त्याच्यावर फोकस करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.